बहुत बहुत स्वागत है। योगेश ने एक बात कही कि कहीं ना कहीं हम एज अ बतौर व्यूअर्स यानी कि दर्शक बनकर इस मैदान पर कई मुकाबले हमने देखे और आज बहुत ही अभिमान से बहुत ही गर्व के साथ इसी वेन्यू पर इसी जगह पर एक बड़ी प्रतियोगिता में मैन ऑफ द मैच मुझे दिया जा रहा है। ये मेरे लिए बहुत ही गर्व की बात है। यही कही हमने हमारे साथ स्कोरर जुड़ते हुए साहिल, अक्षय म्हात्रे नॉन स्ट्राइक एंड पर और ऋतिक साळुंखे मार्ग पर गौरव, ऋतिक और गौरव ये ओपनिंग साझेदारी के लिए तैयार। अब पारी की पहली ओवर लेकर तैयार गेंदबाजी मार्ग पर। आपको मौका मिलेगा डीजे। पहली गेंद स्लॉक स्वीप, कोई फील्डर तैनात नहीं है, एक टिप्पा गेंद रोकना नामुमकिन इस दिन का और इस पहले सत्र का ये पहला चौका आता हुआ डीजे। ये लगा सोनार सिद्ध चौका और इस 4 रन के साथ अपने खाते को खोलते हुए ऋतिक रोशन की तरह अपने आप को रोशन करते हुए। ये भी गेंद हवा में और लॉन्ग ऑफ पर फील्डर नहीं है, दायरे के बाहर मार रहे हैं इनफील्ड के ऊपर से। ये आया दूसरा चौका कनेक्टिंग इंडिया। कमाल की शुरुआत करते हुए लगातार 2 गेंदों पर ऋतिक ने 2 चौके जड़े हैं, एक मिड विकेट पर स्लॉक स्वीप और एक सीधी वी में लॉन्ग ऑन पर। देवा के नाम से मशहूर है। ये भी आए नंबर 4, लगातार कड़क प्रहार, गेंद सीमा पार और मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। देवा के बल्ले से लगातार तीसरा चौका डीजे। थैंक यू डीजे। यहाँ के सम्माननीय भाई दादा मानकर साहब, इनकी ओर से हर सिक्सर के लिए 101 रुपए का इनाम। ये थोड़ी सी इनफील्ड के ऊपर से खेलने का फाइन लेग 13 रनों पर। कानेश्वर चषक कान्हिवली सुधागढ़ तालुका में 2 बड़ी प्रतियोगिता खेली जाएंगी। पहला प्रतियोगिता है समीर स्मृति चषक पेडली में, तारीख है 11, 12, 13, 14 फरवरी। बख्शीश वही 50, 25, 12, 12 और कानेश्वर चषक कान्हिवली में 18, 19, 20 और 21 फरवरी को वही बख्शीश। यानी कि 2 बड़ी प्रतियोगिताएं सुधागढ़ में। आपको आना है तो आप संपर्क कर सकते हैं। अगली गेंद बाएं हाथ की बल्लेबाज, शॉर्ट पिच गेंद आड़े बल्ले से पुल किया और बैकवर्ड फाइन लेग को चीरती हुई गेंद मैदान से बाहर, रोकना नामुमकिन। 4 रन, इस ओवर का चौथा चौका। थैंक यू डीजे। ड्रीम सोडा जीवन दादा, इनकी ओर से हर मैन ऑफ द मैच के लिए 2 सोडा फ्री दिए जाएंगे और लगातार 3 सिक्सर के लिए 3 सोडा फ्री दिए जाएंगे। तो योगेश आप जाइए, आपका सोडा और ड्रीम सोडा आपका इंतजार कर रहा है। योगेश FDC के खिलाड़ी और इस सिंगल के साथ इस ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे ड्रीम सोडा और स्कोर आता हुआ अब 18 रनों पर। 3 खिलाड़ी ऐसे हैं, कहीं ना कहीं 18 अंक का महत्व है कि 18 तारीख को ही सचिन तेंदुलकर ने अपने 1 दिवसीय जीवन काल को शुरुआत किया पाकिस्तान के ही खिलाफ और उन्होंने अपना अंतिम 1 दिवसीय मुकाबला 18 तारीख को ही खेला। 2012 में टीम थी अभिषेक पाकिस्तान। शुरुआत भी पाकिस्तान से और आखिरी मुकाबला भी सचिन तेंदुलकर पाकिस्तान के खिलाफ ही खेले। तारीख थी 18 और अब स्कोर बोर्ड पर भी 18 रन आते हुए। पहली ओवर पावर पैक ओवर थी और उसी की वजह से, उसी के चलते कमाल की धाकड़ बल्लेबाजी ऋतिक और गौरव द्वारा।
संतोष भाई मानकर, संतोष मानकर साहब, इनकी ओर से हर सिक्सर के लिए 101 रुपए का इनाम दिया जाएगा बल्लेबाजी करने वाली राठी डायनेमिक टीम को। पटकी हुई गेंद, ऊपरी किनारा, भाग्य का मिला सहारा। फाइन लेग पर कोई खिलाड़ी तैनात नहीं है, गेंद लॉन्ग स्टॉप पर, लेकिन अंतिम वक्त इस गेंद को रोकने में कामयाब डीप फाइन लेग के फील्डर द्वारा। दूसरा रन यहां पर पूरा करते हुए बल्लेबाज गौरव पहुंचे अपने निजी 7 रनों पर और ऋतिक खेल रहे 3 चौकों की मदद से 13 रनों की टीम राठी डायनेमिक पहुंची है बगैर नुकसान। अमित दादा वादल, इनकी ओर से अगर राठी डाई 11 इस टीम के किसी भी खिलाड़ी ने 3 लगातार सिक्सर दागे तो उनको 501 रुपए की कैश इनाम से सम्मानित किया जाएगा। राठी डाई के हमारे अमित दादा वादल, इनकी ओर से शॉर्ट पिच गेंद, पुल, एक टिप्पा गेंद फाइन लेग के फील्डर के हाथों में। निखिल आए हैं गेंदबाजी मार्ग पर। पारी की ये दूसरी ओवर है, पावर प्ले का 1 ओवर खत्म हुआ है, यानी कि दायरे के बाहर अब 5 खिलाड़ी 30 यार्ड घेरे के बाहर। कहीं ना कहीं 5 ओवर के मुकाबले होते हैं तब उसमें पावर प्ले 1 और पावर प्ले 2 होता है। जब लेदर में हम मुकाबलों के लिए जाते हैं तब 15 ओवर के मुकाबले में 3 ओवर कंपलसरी पावर प्ले रहता है और उसके बाद चौथी ओवर से 15वीं ओवर तक आप बैटिंग पावर प्ले ले सकते हैं किसी भी एक ओवर में। फिर से पटकी हुई गेंद, छोटी गेंद और खोटी गेंद सीधी फाइन लेग के ऊपर से, ये आया लंबा 6 डीजे। थैंक यू डीजे। इस 6 रन के साथ स्कोर 27 पर और संतोष भाई मानकर, इनकी ओर से 100 रुपए का इनाम इस खिलाड़ी को अब मिल ही जाएगा। ऋतिक रोशन की तरह अपने बल्लेबाजी की रोशनाहट से सभी को मोहित करते हुए प्लेयर ऑफ द डे के लिए तीनों ही दिन जो भी खिलाड़ी प्लेयर ऑफ द डे बनेगा उनको ओम राकेश मस्कर साहब, इनकी ओर से 501 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। राठी डाई इस टीम के लिए अमित वादल, इनकी ओर से अगर सिक्सर की हैट्रिक वो लगाते हैं कोई भी खिलाड़ी तो 501 रुपए का इनाम लिया जाएगा। 3 गेंदों का खेल हुआ है, 3 गेंदों में 9 रन खर्च किए हैं निखिल ने। गौरव और ऋतिक की अच्छी बल्लेबाजी टीम राठी डाई इस 11 के लिए। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट सामने। ऋतिक इस बार ऑन साइड पर मोड़ने का प्रयास, बाहरी किनारा लगा है नहीं। वाइड +4 तो मिलेंगे रन, 4 तो होगा बेड़ा पार, ये तो आम के आम और प्रशांत सर गुटलियों के भी दाम। 5 रन बगैर गेंद के और 5 रन के साथ स्कोर अब 32। तमाम दर्शक MIDC के ये मुकाबले और कंपनी में काम कर क्रिकेट को छोड़ा नहीं है इन खिलाड़ियों ने। वाह भाई वाह, कमाल का ये था कट शॉट, मान नहीं रहा है अब ऋतिक जब चलते हैं तब ये बरसते हैं और जब ये बरसते हैं तो गेंदबाज उनको आउट करने के लिए तरसते हैं। ये भी नो बॉल और ये फ्री हिट भी, ये चर का नो बॉल दिया गया है, यानी कि ये फ्री हिट जारी रहेगी। तो प्रशांत सर 2 गेंदें, उसमें एक भी गेंद लिखी नहीं जाएगी, लेकिन रन कितने आए हैं? 12 रन आए हैं बगैर गेंद के 12 रन। क्या ये विलियम लुडिक के जो 46 रन दिए हैं उन्होंने उस रिकॉर्ड को तोड़ पाएंगे? स्कोर 39-39 पर। ये लगा ये जोर का झटका, लेकिन लगा धीरे से। फ्रीट पे शानदार छक्का, मिड विकेट के पार, ये लगा शानदार छक्का और डीजे को मिलता हुआ एक बार मौका। थैंक यू डीजे। कमाल की ये शुरुआत ऋतिक द्वारा, लगातार 4 छक्के वो जड़ चुके हैं
और अमित दादा वादल इनकी ओर से 501 रुपए का इनाम उनको, और संतोष भाई मानकर इनकी ओर से 400 रुपए का इनाम। तो आज तो इनका दिन ही बना है। ये भी नो बॉल, और ये एक टिप्पा गेंद एक्स्ट्रा कवर पर, और ये फ्री हिट भी, ये भी जर्क का नो बॉल। ये 3 रन, और इसी के साथ इस गेंदबाज को अब इस श्रृंखला में, इस प्रतियोगिता में अब और गेंदबाजी वो ये नहीं कर पाएंगे। 4 गेंदें हुई हैं, ये ध्यान में रखिए, 2 गेंदों का खेल शेष। स्कोर इस 3 रन के साथ आगे बढ़ता हुआ 48 फॉर 48। ट्रांसवर्ल्ड बनाम यूनिकेम, ट्रांसवर्ल्ड बनाम यूनिकेम, आप टॉस के लिए आना होगा आपको। यूनिकेम के कप्तान यहां पर आए हैं, उनका बहुत बहुत स्वागत है। ट्रांसवर्ल्ड टीम को हम बुलाना चाहेंगे। स्वयं कप्तान यूनिकेम के नीलेश, और कहीं ना कहीं ये खिलाड़ी काम करते हैं, और काम कर कर भी क्रिकेट को वो पूछते हैं। गेंदबाज का नाम, बॉलर्स नेम अविरत। इस पूरे श्रृंखला के पहले गेंदबाज बने हैं जो कैप पहनकर गेंदबाजी कर रहे हैं। ये अच्छी गेंद, स्लो ओवर 1 थी, फुल टॉस जरूर था, लेकिन खड़े खड़े इस शॉट को खेलना चाहते थे। आपके पैर चलने चाहिए, जब तक आपके पैर चलेंगे तब तक बल्लेबाजों की सांसें चलेंगी। फुटवर्क बहुत ही जरूरी है, टेक्निक, टैलेंट और सबसे अहम टेम्परामेंट। 3 टी का ये खेल भाई, वाह। गेंद यॉर्कर, वो भी फ्लिक के शॉट के साथ, गेंद फाइन लेग पर। स्क्वायर लेग के फील्डर उस तेजी के साथ गेंद पर आते हुए, लेकिन दूसरा रन लेने से वो नहीं रोक पाए। इस 2 रन के साथ स्कोर अब जा पहुंचा है 2 ओवर के खेल के बाद 50। डीजे ड्रीम्सcricket.in के द्वारा ये पूरी प्रतियोगिता विश्व भर में चर्चाओं में है। परली से भी मुझे कॉल आया कि काफी अच्छी क्लैरिटी और अच्छी वॉइस क्लैरिटी के साथ ये मुकाबले हम देख रहे हैं, परली में भी, पाली में भी। तो ये अच्छी बात है। कौस्तुभ का भी हम, कौस्तुभ पाटिल का अभिनंदन करना चाहेंगे, अभिषेक का भी अभिनंदन करना चाहेंगे, और हमारे देवेंद्र सिंहकर, इनका भी। पारी की तीसरी ओवर लेकर प्रीतेश, जैसे ही तीसरी ओवर शुरू होती है हम चलते एक और मशहूर आवाज है इस पूरे रोहा की, प्रशांत सर के पास। धन्यवाद निलेश नाईक सर। तर आपण पुन्हा एकदा वळतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी प्रीतेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। कारण प्रीतेशला माहित आहे आपल्या 2 गोलंदाजांनी तब्बल 50 धावा खर्च केल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये, आणि या षटकामध्ये आपल्याला धावा कमी द्यायच्या आहेत, परंतु तसं काही होत नाहीये। पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका, आणि या चेंडूवर मिळतील त्या 6 धावा। धन्यवाद। तर ज्यासाठी कर्णधाराने या गोलंदाजाला 5 रन केलं होतं ते मात्र काम होत नाहीये, कारण पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चेंडू ट्रॅव्हल करतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन वरून 4 धावांसाठी खणखणीत चौकार। धन्यवाद। तर इथे मात्र काय घडलं जातंय, पहिल्या 2 चेंडूंवर तब्बल 10 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने, आणि अजून एक अतिरिक्त धाव इथे ऍड होईल, कारण स्वैर चेंडू आहे। अतिरिक्त धावेने येते धावफलकामध्ये 1 धाव ऍड होते, धावफलकावर धावा जाऊन पोहोचतील त्या 61 धावा।
आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. सरळ यष्टींचा वेध घेतला जातोय. गोलंदाज प्रितेश कडून पहिल्या विकेटचा पतन. धन्यवाद. थोडस उशिरा का होईना ते मात्र सुखदायक गोष्ट घडली जाते ती अँथिया टीम साठी. कारण पहिली विकेट त्यांच्या मार्फत प्राप्त केली जाते प्रितेश गोलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी करत होता प्रितेश, परंतु त्याच ताकदीची किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त ताकदीची इथे आपल्याला फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. तब्बल धावा जाऊन पोहोचतायत त्या 61 धावा. आणि अजून एक स्वैर चेंडू नक्कीच इथे लाईन अँड लेन भटकताना पाहायला मिळतोय गोलंदाज प्रितेश. इथे मात्र आपल्याला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण आपल्या कंपनीसाठी खेळताना, आपल्या जो पोषणकारक आहे त्याच्यासाठी खेळताना आपल्या कंपनीचं नाव कसं उंचवावं त्यासाठी मात्र इथे लढत देत आहेत दोन्ही संघांचे खेळाडू. आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचतील त्या 62 धावा. आता मात्र हलक्या हाताने घेऊन काढलाय. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे घेता घेता मात्र सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. इथे मात्र देवा थोडासा अडचणीमध्ये सापडला होता, परंतु त्याच वेळेला 5 चेंडू झालेले आहेत. देवा मात्र तिथे सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये परततोय. शेवटचा चेंडू या षटकातील. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोवर तो फील्ड करेल, थ्रो करेल, तोवर मात्र इथे एक धाव पूर्ण केली जाते आहे. आणि या एक धावेने षटक क्रमांक 3 संपते. तिसऱ्या षटकानंतर धावफलकावर धावा येतील त्या 65 धावा. आणि माझा स्कोरर मित्र साहिल आणि ज्याच्या माध्यमातून आपण YouTube लाईव्ह पाहतोय तो अभिषेक मला कळवतोय की 4 षटकांमधील सर्वात हायएस्ट स्कोर म्हणजे सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारली जाते ती राठीडाय कडून. अप्रतिम फटकेबाजी आपण देवा मार्फत पाहतोय. देवा जरूर नॉन स्ट्राईकला असेल, परंतु त्याला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं असणार आहे, कारण धावफलकावर धावा जाऊन पोहोचतायत त्या 1 बाद 65 धावा. फुल टॉस आणि ते मात्र पंचांनी हात आकाशाकडे दाखवलाय आणि ते परतावं लागेल फलंदाज शुभमला. योगेशने मात्र आपल्या पहिल्या चेंडूवर एक मोठा गडी बाद केलाय. शुभम सुद्धा चांगले रिव्हर्स स्वीपचे फटके मारत होता, परंतु त्याला आता परतावं लागेल त्या तंबूच्या आश्रयाला. महेश येईल. फुलटॉस नक्कीच फ्लिक केलाय. आणि ते काय घडते, गलथानपणा कसा अंगाशी येतो ते मात्र इथे अँथिया टीम दाखवून देते. कारण गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला सामन्यापासून बरंच दूर घेऊन जात असतं आणि तेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करत होता जरूर योगेश, परंतु त्याला क्षेत्ररक्षकांची मात्र साथ मिळत नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय बॅक टू द विकेट कीपर. 4 धावांसाठी सलगचा दुसरा चौकार. लेग बाईच्या स्वरूपात धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं असणार आहे. धावा कशाही येऊ दे,
धावा येणं आता राठीडायच्या दृष्टिकोनातून एक सुखदायक बातमी येते, कारण धावफलकावर धावा जाऊन पोहोचतात त्या तब्बल 73 धावा, 2 गडी बाद 73 धावा. अजून एक चांगला फटका नक्कीच. आता मात्र ऋतिक स्ट्राईक घेणार, कारण ऋतिकला माहित आहे 22 लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा येत आहेत आपल्या संघासाठी, परंतु जर मोठे फटके आले तर आपला 80 ते 85 धावांचा जो डोंगर आहे तो आपण यशस्वीरित्या इथे पोहोचू शकतो. त्याच दरम्यानचा हा एक रनआउटच्या स्वरूपामध्ये महेशला परतावं लागेल. या षटकातील 2 चेंडू येणं बाकी असतील. धावफलकावर धावा आहेत त्या 3 बाद 73 धावा. किती धावांचा पाठलाग करावा लागणार तो, आणि हा मात्र पुन्हा एकदा घेऊन काढलाय. चेंडू जाते वन बाउन्स सरळ सीमा पार 4 धावांसाठी. एक मोठा चौकार देवाच्या बॅट मधून. एक चौकारांचे हॅट्रिक, एक षटकारांचे हॅट्रिकच्या साह्याने खेळतोय देवा. अजून एक मोठा फटका मिडविकेटच्या दिशेला येतोय. चेंडू ऋषी जवळ फील्ड करेल, थ्रो करेल, नक्की चेंडू त्याला बीट करून जातोय सरळ सीमा पार 4 धावांसाठी. जर आपण धाव फलक पाहिलं तर तब्बल 81 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. हे सत्र मात्र संपले आणि या इनिंगच्या अखेरीस धाव फलकावर धावा येत आहेत त्या 81, आणि अँथी या संघासमोर 82 धावांचे इथे आव्हान दिले. आवेश पवार स्टाइलिश प्लेयर ऑफ ठाणे, केतन म्हात्रे वाकलन, योगेश म्हात्रे, सुल्तान खान रफ्तार का सौदागर, कल्पेश जाधव, विवेक शेलार एक बड़ा नाम, विकी भोईर ये भी तेज गेंदबाज, जयदीप बोनविंडे और अरविंद राणा और विशाल पाटिल। तो देखना ना भूलिए आरपीएल रायगढ़ प्रीमियर लीग में ये दो बड़ी टीमें ठाणे बनाम रायगढ़। आयोजक है हमारे अनिल जी पाटिल सर और मंगेश जी वाकड़ीकर सर। धन्यवाद सर जी ही माहिती दिलीत। तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की उद्याच्या दिवसामध्ये रोहा ग्रामीण असोसिएशन
वर्सेस कोलाड असोसिएशनचा सामना, एक प्रेक्षणीय सामना या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तो सामना सुद्धा एक रंजनकारक असणार, कारण रोहा ग्रामीण असोसिएशनने आपला दबदबा कोलाड असोसिएशन वर दाखवलाय आणि तीच बरकरार करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा नामी संधी असणार आहे ती उद्या. नक्कीच बघायला विसरू नका. 4:30 वाजता हा सामना असेल. रोहा ग्रामीण असोसिएशन वर्सेस कोलाड असोसिएशन. इथे मात्र एक धावाने देवाचं अर्धशतक हुकलंय, कारण तब्बल 49 धावा त्याने मात्र आपल्या धावफलकावर लावल्या. एक अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली देवाकडून. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण थोडंसं फास्ट घ्यायचं मित्रांनो, कारण 3 एक्स्ट्राचे सामने असणार आहेत. त्याच कारणे थोडंसं फास्ट घ्या. देवा चालू पडलाय. पहिला चेंडू, शॉर्ट पिच बायचा चेंडू, चेंडू आहे मध्ये, चेंडू खाली, विकेट कीपर आणि पहिल्या चेंडूवर एक सफलता. धन्यवाद डीजे. असं वाटतंय की आज काहीतरी वेगळं खाऊन देवा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय की फलंदाजी मार्कवर ज्यावेळेस सलामीला आला तब्बल 49 धावा त्याने आपल्या धावफलकावर लावल्या. गोलंदाजी मार्कवर ज्यावेळेस सज्ज झाला त्या वेळेला पहिल्या चेंडूवर एक मोठ्या फलंदाजाला निखिलला मात्र इथे बाद करण्यामध्ये यश मिळालं, ते ऋतिक साळुंके उर्फ देवा. दुसरा चेंडू तनूसाठी, तनूने मात्र नक्कीच शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाऊन सरळ स्थिरावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू. रोहा ग्रामीण असोसिएशन मधला रफ्तार का सौदागर ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि ज्याची त्या प्रकारची ओळख आहे तो देवा मात्र मैदानाच्या आतमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय, कारण 2 चेंडू झालेत, अद्याप एकही धाव नाही. हलक्या हाताने मात्र स्ट्राइक चेंज करण्याचा मानस होता तनूचा आणि तनू त्यामध्ये यशस्वी सुद्धा होतोय. अलीकडच्या काळामध्ये जोखीम घेणं खूप महत्वाचं असतं. जर आपण रिस्क घेतली नाही तर आपल्याला सक्सेस सुद्धा मिळत नाही, हे आपण बऱ्याचदा पाहिलंय आणि ती रिस्क घेताना आपल्याला तनू पाहतोय आणि त्याच्यामध्ये काही अंशी तो सक्सेस सुद्धा होतोय. पुन्हा एकदा देवा तयार होईल. ज्या ठिकाणी स्ट्राइकला असणार आहे प्रितेश आणि नॉन स्ट्राइकला असणार आहे तो शंतनू. पुन्हा एकदा देवा आपल्या षटकातील पुढील चेंडू. आता मात्र प्रितेशने खेळून काढले, चेंडू हवेमध्ये असेल, एक्स्ट्रा कव्हर रिजनला मात्र इथे झेल सुटला जातोय. इथे मात्र ही अपेक्षा नसणार आहे राठीडायच्या सर्व मॅनेजर्स असतील, त्यांचे संघ सहकारी असतील, त्यांचे सपोर्टर असतील, कारण तब्बल 81 धावांचं इथे डोंगर उभारलंय आणि 82 धावांचं आव्हान दिलं असताना या कॅचेस घेणं खूप महत्वाचं असणार आहे. मात्र तनूने पाहिलं चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता, पूल केलाय, सक्सेसफुल ठरतोय हा पूल. चेंडू जातोय सरळ सीमा पार 4 धावांसाठी. धन्यवाद. ट्रान्सवर्ल्ड आणि युनिकेमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू. मात्र तनूला एक मोठा फटका खेळायचा होता, परंतु जो वेग देवाचा आहे त्या वेगाने मात्र त्याला पूर्णतः चकवलंय. षटक क्रमांक पहिलं संपेल. पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावा येतील त्या 6 धावा. अप्रतिम गोलंदाजी, वैयक्तिक 49 धावा आणि पहिल्या षटकामध्ये 1 विकेट प्राप्त करून फक्त 6 धावा खर्च केल्यात.
जरूर निलेश सरांनी पाहिलं असेल की पॉवर प्लेचं षटक असतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी खूप कमी गोलंदाज करत असतात आणि त्यातीलच हा एक गोलंदाज ऋतिक साळुंके उर्फ देवा. देवाने चांगली कामगिरी करून मात्र आता एक चांगला बेस आपल्या संघासाठी सेट केलाय आणि तो बेस कितपत महत्वाचा ठरणार हे येणारे 3 षटक सांगून जातील. त्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज अक्षय राठोड. खैरवाडी संघाचा हा एक गोलंदाज, परंतु आज राठीडाय कडून खेळतोय. नक्कीच हा सुद्धा एक वेगवान गोलंदाज, ते तर्रार गोलंदाज, एक हुशार गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच अक्षय राठोड मात्र आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. प्रितेश आणि शंतनू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. 6 धावा धावफलकावर असतील. पहिल्या चेंडूवर एक मोठा हादरा बसल्यानंतर थोडस बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. एनटीए संघ पुन्हा एकदा अक्षय आपल्या षटकातील पहिला चेंडू शॉर्ट पीस. पहिला चेंडू पंच कळवतात की 1 बाउन्स असणार आहे. खांद्याच्या वरून थोडासा जाणारा चेंडू मात्र पंचांनी कळवलंय की हा चेंडू एक 1 बाउन्स असणार आहे. जर दुसरा बाउन्स हाताळला गोलंदाजाने तर मात्र ही ते 9 चेंडू घोषित केला जाईल. परंतु अक्षय तसं काही करणार नाही, कारण त्याला माहित आहे की एक चेंडू निघालाय. आता मात्र पंच कळवतात की हा वाईट चेंडू असेल. माझा शब्द फक्त तोंडातच होता, परंतु अक्षयने तसं मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं. दुसरा बाउन्स हाताळला, पंचाने लगेच त्याला हेरलं आणि पंच कळवतात की हा एक स्वैर चेंडू असणार आहे. अतिरिक्त बाउन्स नक्कीच या खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. गोलंदाजांची दाणादाण, कारण आपण काल पाहिलं प्रशांत मडवीची ती अप्रतिम फटकेबाजी. तब्बल 5 चेंडू पुलटॉस पैजा चेंडू कीच मिड विकेटच्या दिशेला खेळून काढतोय. तिथे फिल्डर असेल, जोवर थ्रो करेल तोवर इथे 1 धाव पूर्ण केली जाईल. प्रशांत मडवीने पहिले 5 चेंडू निर्धाव खेळले होते. असं वाटलं होतं की निडी संघ काहीतरी पिछाडीवर जातोय, पराभवाच्या आश्रयाला जाणार की काय. त्याच दरम्यान आलेली प्रशांत मडवीची 50 धावांची खेळी मात्र निडी संघाला बक्षीस पात्र संघ ठरवून गेली. तसंच काहीसं आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का शंतनू कडून. नक्कीच पंचांकडे दाद मागितली जाते, पंच मात्र नाखुश होत नाहीयेत आणि इथे एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय वेगवान गोलंदाज अक्षय राठोड कीच अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि नियंत्रित गोलंदाजी आपल्याला त्याच्याकडून पाहायला सुद्धा मिळतीये. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि ते अजून एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना धावफलकावर धावा असतील त्या फक्त आणि फक्त 8 धावा. तब्बल 82 धावांचा इथे पाठलाग करत असताना एनटीए संघ कुठेतरी पाठी पडले की काय असंच म्हणावं लागेल, कारण 82 धावांचा पाठलाग करत असताना अजून एक स्वैर चेंडू. नक्कीच अक्षय राठोडवर कोणताही दबाव नसायला पाहिजे होता, कारण त्याच्या खात्यामध्ये आहेत त्या 82 धावा, परंतु तसं काही होत नाही आहे. स्वैर चेंडू वारंवार टाकली जात आहेत अक्षय कडून. आता मात्र पुलटॉस पेचा चेंडू, रिव्हर्स स्वीपचा फटका, 1 बाउन्स 2 बाउन्स, सरळ सीमा पार 4 धावांसाठी खणखणीत चौकार येतोय शंतनूच्या बॅट मधून. ट्रान्सवर्ल्ड संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. ट्रान्सवर्ल्डचा संघनायक पुन्हा एकदा अक्षय. शेवटचा चेंडू. आता मात्र पंच कळवतात की षटक क्रमांक 2 संपते. दुसऱ्या षटकानंतर धावफलकावर धावा असतील त्या आतापर्यंत 13 धावा. मित्रांनो, थोडेसे नियम
कडक आहेत, त्यामुळे ट्रान्सफरच्या संघनायकाला मी विनंती करतोय पुन्हा एकदा की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण पहिली इनिंग होऊन 2 षटक झाले तरी देखील आपला संघनायक इथे उपस्थित नाहीये. युनिकेम संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. त्वरित यायचं आहे नाणेफेकीसाठी, कोणताही वेळ दौडायचा नाही आहे, कोणती वेळ घ्यायचा नाही. आणि हीच विनंती असेल ती राठीडाय संघाला सुद्धा. मित्रांनो, जे काही निर्णय घ्यायचे असतील ते त्वरित घ्या, त्यांची अंमलबजावणी करा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो सुजित. स्ट्राइकला असणार आहे तो प्रितेश, नॉन स्ट्राइकला शंतनू. धाव फलकावर धावा आहेत त्या 18 धावा, तब्बल 13 धावा आणि तब्बल 69 धावांचा अजून देखील आव्हान असणार आहे. 12 चेंडू आणि 69 धावा. आणि इथे मात्र काहीच अवघड असं आव्हान असणार आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये तब्बल 40 धावा सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. आणि तसा चमत्कार अँथिया संघासाठी कुठला फलंदाज करणार? शंतनू तेवढी क्षमता राखतो, कारण रोहा तालुका असोसिएशन मधला हा एक आक्रमक फलंदाज. आपल्या फलंदाजीच्या जोरावर कित्येक सामने आपल्या संघासाठी विजयी करून दिले. तोच हा फलंदाज मात्र आज काहीतरी चाचपडताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटवर तितकासा चेंडू येत नाहीये. नक्कीच याच्यासाठी नक्कीच ओळखला जात नाहीये शंतनू, परंतु तसं काही एक शॉट, नक्कीच एक शॉट असणार आहे. एकच धाव घ्यायची आहे धावफलकावर. पुन्हा एकदा सुजित शंतनूसाठी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र मिलाप तितकासा होत नाहीये. आणि पंचांनी ते बाद दिलेला आहे प्रितेशला. आता असं वाटतंय की अँथिया संघाने हा सामना सोडलाय की काय, कारण तब्बल 68 धावांचं आव्हान अजून देखील असणार आहे. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ऋषी उर्फ बाबा. बाबाला मात्र आता औपचारिकता ही पूर्ण करावी लागेल, कारण तब्बल 68 धावांचं अजून देखील आव्हान अबाधित आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी सुजित मात्र चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, त्याच वेळेला व्हेरिएशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्याच्याकडून. आणि आत्ताचा स्लोअर वनचा चेंडू नक्कीच पूर्णतः बाबाला चकवून ठेवलाय. चार चेंडूंचा खेळ संपतोय. 4 चेंडू नंतर तब्बल 15 धावा. फुलटॉस आणि फुल टोलून दिला आहे तो. नो चेंडू असणार आहे. नक्कीच पंच कळवत आहेत की हा नो चेंडू असणार आहे. फ्रीट असणार का? फ्रीट असणार आहे. नक्कीच थोडासा उशीर होतोय, परंतु या धावा खूप साऱ्या केल्या होत्या, त्यामध्ये देवाचं कौतुक करावं लागेल. तब्बल 49 धावा या खेळपट्टीवर करणं काही सोपी गोष्ट नाही, आणि ती सोपी गोष्ट मात्र त्याने अतिशय उत्कृष्ट तऱ्हेने निभावून नेली. आणि 49 धावा आणि पहिलं षटक, 1 गडी बाद, 6 धावा देऊन चांगली गोलंदाजी. त्यानंतर अक्षय आला गोलंदाजीला. अक्षय ने 7 धावा खर्च करून एकही विकेट प्राप्त केली नाही, परंतु चांगली गोलंदाजी. आणि हा शेवटचा चेंडू, आणि या शेवटच्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला जातोय सुजितचा. आणि मात्र ते थोडासा अडथळा,
या ग्राउंड मध्ये असलेला एकमेव अडथळा, त्या झाडावर चेंडू आदळून मात्र इथे फक्त एक धाव घेतली जाते. षटक क्रमांक तिसरं संपेल. तिसऱ्या षटकानंतर धावफलकावर धावा येतील त्या 18 धावा. तर मात्र एक औपचारिकता असणार आहे शेवटच्या षटकामध्ये, कारण धावा पाहिजे असतील त्या 64 धावा. थोडस फास्ट घ्या, राठीडाय संघाला विनंती असेल. ट्रान्सवर्ल्ड संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार असेल. नक्कीच कबड्डीच्या भाषेमध्ये आपण असे पुकार देतो, परंतु क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला पुन्हा एकदा शेवटचा पुकार असेल. जर आपण आलात नाही तर युनिकेम संघाला तुम्हाला पेनल्टी द्यावी लागेल. आयोजकांच्या वतीने एक निर्णय येतोय. जर ट्रान्सवर्ल्ड संघाचा कर्णधार जर 2 मिनिटांमध्ये इथे उपस्थित झाला नाही तर ट्रान्सवर्ल्ड संघाच्या कर्णधाराला किंबहुना ट्रान्सवर्ल्ड संघाला एक पेनल्टी दिली जाईल. आता मात्र चेंडू जातोय सरळ सीमा पार 6 धावांसाठी, परंतु इथे उशीर झालाय, कारण हे फटके पहिल्या 2 षटकामध्ये येणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल शंतनूसाठी. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, सलगचा दुसरा षटकार येतोय, परंतु आता अँथिया संघाचे जे संघ मालक असतील किंबहुना संघ सहकारी असतील, पाठीराखे असतील, ते म्हणत असतील की हे फटके पहिल्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं, कारण आता थोडासा उशीर झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज संकेत तयार होतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू तितकासा बॅटवर येत नाहीये. एकच धाव मिळेल इथे. शंतनू नक्कीच सलामीला आला होता, चांगली फटकेबाजी सुद्धा करतोय, परंतु काहीसा उशीर झालाय. अजून एक निर्धाव चेंडू. मात्र एक चेंडू बाकी असणार आहे. जवळजवळ हा सामना राठीडाय संघाने एकतर्फी जिंकलाय की काय असंच म्हणावं लागेल, कारण तब्बल 50 धावांच्या वर धावा पाहिजे आहेत आणि आता हा एक झेल सुटलाय. नक्कीच झेल जरी सुटला असला परंतु राठीडाय संघ इथे विजयी होतोय आणि या विजयी संघाचं किंबहुना देवाचं इथे मी अभिनंदन करेन, कारण तब्बल 49 धावा इथे धावफलकावर लावल्या आणि राठीडाय संघाला इथे मात्र विजय प्राप्त करून दिला. आणि अँथिया संघाचं सुद्धा अभिनंदन, कारण चांगला खेळ झाला दोन्ही संघांकडून. थोडासा पिछाडीवर गेला अँथिया संघ, परंतु इथे हार जीत असते क्रिकेटमध्ये आणि या क्रिकेटच्या पटलावर एका संघाला विजय मिळवावा लागतो आणि एका संघाला